नमस्कार, समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी। या ठिकाणी वैराग्य महामेरू संत गोरोबा काका यांचे मंदिर समाधीस्थळ आहे आणि या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरत असते आणि ही यात्रा जवळपास 8 दिवस चालत असते आणि या यात्रेची सांगता एक कुस्त्याच्या फडानं होत असते। तर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात असा कुस्त्याचा फड या यात्रेमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला। या कुस्त्याच्या फडाचे उद्घाटन तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, तेरचे बीट अंमलदार मुरळीकर साहेब, तेर येथील प्रतिष्ठित नागरिक भागवत भक्ते, मारुती इंगळे, बालाजी पांढरे, हरी भक्ते, रमाकांत लकडे, राम कोळी, संजय लोमटे, नामदेव कांबळे, अमोल थोडसरे, संजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या कुस्तीच्या फडाची सुरुवात झाली, उद्घाटन झालं आणि जवळपास 137 कुस्त्या या ठिकाणी अत्यंत उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये पार पडल्या। या कुस्त्या 1000 रुपये ते 15,000 रुपयेपर्यंतच्या कुस्त्या होत्या। तर या कुस्त्याचे पंच म्हणून मंजूर तांबोळी, श्यामराव गायके, राजेंद्र पसारे, नवनाथ पसारे, मारुती इंगळे, भागवत भक्ते यांनी पंच म्हणून काम पाहिले आणि या कुस्त्याचं शानदार असं समालोचन केलेलं आहे गोविंद घाडगे यांनी। तर शेवटची कुस्ती एक मानाची कुस्ती 15,000 रुपयाची ही कुस्ती 2 मल्लामध्ये झाली। ते मल्ल होते सोमनाथ माने तेर येथील, तर विजय मोठे हे वाडीबामणी तालुका धाराशिव येथील। आणि या 2 मल्लामध्ये झालेली अतितटीची कुस्ती ही तेर येथील वस्ताद नानासाहेब भक्ते यांचे शिष्य पटशिष्य सोमनाथ माने यांनी जिंकलेली आहे आणि ही कुस्ती 15,000 रुपये बक्षिसाची कुस्ती होती। तर नानासाहेब भक्ते यांचे शिष्य सोमनाथ माने यांनी हे 15,000 रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे आणि ही मानाची कुस्ती जिंकलेली आहे। तर जर वर्षीप्रमाणे ही तेरची परंपरा आहे की या परंपरेनुसार यावर्षी एक निवडणुकीच्या आचारसंहितेचं थोडंसं सावट होतं, पण 7 तारखेनंतर मतदानानंतर निवडणूक आचारसंहिता थोडीशी शिथिल झाली आणि निवडणूक आचारसंहितेचे सर्व नियम पाळून अत्यंत उत्साहात दरवर्षीप्रमाणे परंपरा मोडीत न काढता यावर्षी ही परंपरा कायम जपलेली आहे आणि यासाठी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील कुस्तीप्रेमी नागरिक यांनी गावात निधी गोळा करून या कुस्त्याची परंपरा चालू ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि तेर आणि अख्ख्या परिसरामध्ये इतर आसपासच्या जिल्ह्यामध्ये या कुस्त्याची चर्चा पाहायला आपल्याला मिळालेली आहे आणि आसपासच्या जिल्ह्यामधून कुस्तीपट्टू या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी आलेले होते। अत्यंत जोशपूर्ण वातावरणात आणि उत्साहामध्ये कुस्त्याचा फड रंगलेला आणि प्रेक्षकांची ही प्रचंड गर्दी कुस्त्या पाहण्यासाठी, कुस्त्याप्रेमीची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि पाठीमागे आपण पाहतोय एक तेर येथील मोठी यात्रा या ठिकाणी आणि या यात्रेमध्ये हा कुस्त्याचा फड रंगलेला आणि यात्रेतील राटपाळणा, मोठे राटपाळणे या ठिकाणी आलेले आपण ते पाठीमागं पाहतोय आणि एक अत्यंत उत्साहात असा कुस्तीची दंगल या ठिकाणी रंगलेली आहे। अत्यंत उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये या कुस्त्या झालेल्या आहेत।
तर अशाच नवीन नवीन अपडेट आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जागतिक तालमीचे महालक्ष्मी कुस्ती केंद्राचे वक्ता आणि कार्याध्यक्ष अभिजित लाडे पैलवान यांच्याकडून पांढरे पैलवानासाठी 100 रुपये नावाचं बक्षीस आहे.